हात धुवून मागे लग्न काय असतं याचा अनुभव आज राज्यातील प्रसिद्ध नेत्यांना येतोय। कारण राज्यात नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून या नेत्यांविरोधात भाजप, शेकाप आणि अनेक स्थानिक घटक यांनी एकत्र येत घेरण्याचा प्रयत्न केलाय। तरीही त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यामुळे त्यांच्या कार्यालयावर आणि निकटवर्तीयांवर निवडणूक आयोगाने धाडी टाकत जेरीस आणलंय। त्यावेळी आपण वाघ आहोत, आपण घाबरणार नाही अशी डरकाळी त्यांनी फोडली। पण आता त्यांच्या निकटवर्तीय सराफांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आणि ते अडचणीत का आले आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल। आता आणखी एक नवीन डायलॉग ऐका। काय विरोधक, काय हिडीस राजकारण, काय धाडी, एकदम नॉट ओके। यातील पहिला डायलॉग हा शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा आहे आणि आता तो चांगला प्रसिद्ध देखील झालाय। पण दुसरा डायलॉग हा सध्या शहाजी बापू यांची ती राजकीय अवस्था जी झाली आहे त्याबद्दलचं वर्णन करणार आहे। कारण सांगोला नगर परिषद निवडणुकीत शहाजी बापू यांना भाजपने चांगलंच अडनीस आणलेलं आहे। कारण यावर आपण याआधी सविस्तररित्या माहिती घेतलेली आहे, ती तुम्ही चॅनलवर नक्की बघू शकता। दरम्यान शहाजी बापू यांनी भाजपसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त करत तशी तयारी सुरू केली होती, पण भाजपचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप दीपक आबा साळुंके यांना सोबत घेत स्थानिक आघाडी स्थापन केली। यासाठी त्यांनी शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांना भाजपात घेत उमेदवारी दिली। यामुळे गोरे यांनी काय तयारी केली होती याची कल्पना येते। त्यामुळे शहाजी बापू यांनी आपल्याला गाफील ठेवल्याचा आरोप करत भाजपचं आजचं राजकारण हिडीस आणि अबलेवर बलात्कार करण्यासारखं आहे असा गंभीर आरोप गोरेंनी केला होता। तसंच आपण कॅन्सर झाला असताना सुद्धा भाजपचा लोकसभेला प्रचार केला असं म्हणत आपला आजार गंभीर होण्यामागे भाजप असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं। पण त्यानंतर गोरे यांनी देशमुख यांना विजयी करण्यात भाजपने मदत केल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर शहाजी बापू यांनी सांगोल्याचे दोनच राजे म्हणत गणपतराव देशमुख आणि स्वतः आपण असल्याचं सांगत विद्यमान आमदार देशमुख यांच्यावर देखील तोफ डागली। तसंच फडणवीस यांना देखील प्रश्न विचारत कोंडीत पकडलं होतं। त्यानंतर 30 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत देशमुख भाजप सोबत आल्याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिली आणि त्याच वेळी बापू यांनी त्यांना उत्तर देणारी सभा देखील घेतली आणि नेमकं त्याच रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शहाजी बापू यांचं कार्यालय आणि निकटवर्तीय यांच्यावर धाडी टाकल्या। यात शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद माने यांचे निकटवर्तीय आणि सराफ व्यावसायिक अनिल सुभाष क्षीरसागर यांच्या घरात 28,33,500 रुपयांची रोकड आढळली। पण आता ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे। ती का आहे ते पाहूयात। सांगोल्यात 30 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाला सांगोल्यात मतदारांना पैसे वाटप सुरू आहे। पैसे वाटपासाठी रोकड आणल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 5 ठिकाणी छापेमारी केली होती। भरारी पथकाच्या मदतीनं पोलिसांनी माजी आमदार शहाजी पाटील, सांगोला शहर विकास आघाडी, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद माने यांचे निकटवर्तीय अनिल सुभाष क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ही छापेमारी केली होती। छाप्यात अनिल क्षीरसागर यांच्या घरात 28 लाखाहून अधिक रोकड सापडली। ती रोकड व्हिडिओग्राफी करून जप्त करण्यात आली होती। त्यावेळी क्षीरसागर यांनी आपला सराफ व्यवसाय असल्याने दागिने खरेदीसाठी ती रोकड घरात ठेवली होती असं क्षीरसागर यांनी सांगितलं होतं। त्यावेळी त्यांच्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांनी अजून कागदपत्र दिलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे त्या संदर्भातील कागदपत्र आपल्या विभागाकडे सादर झाल्यावर त्या संबंधीची शहानिशा करून रोकड संबंधितास देण्याचे आदेश द्यावेत असं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला पाठवलेलं आहे। शहाजी बापूंनी आरोप केलाय की ही छापेमारी दीपक आबा साळुंके यांच्या सांगण्यावरून झाली। ते म्हणाले की 1952 पासून सांगोल्यात असं पहिल्यांदाच घडलं असून हे खूप वेदनादायी आहे। ते पुढे म्हणाले की आता राजकारण करावे की निवृत्त व्हावं असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। वरिष्ठांची भेट घेणार आहे आणि शक्य असल्यास राजकारणातून बाजूला होत घर आणि शेतीकडे लक्ष देण्याचा विचार करतोय असं त्यांनी म्हटलं। धाडीच्या वेळी शहाजी बापू पाटील हे इतके भावुक झाले की त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं। त्यांच्या या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की धाड टाकताना सत्ताधारी आणि विरोधक असं काही पाहिलं जात नाही। माझी देखील गाडी तपासली जाते, तक्रार आली की कारवाई केली जाते। यात राजकारण सोडण्यासारखं काही नाहीये असं फडणवीस म्हणाले। तर शिंदे गटानं या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती, तर विरोधकांनी यावर शहाजी बापू यांना टोला लगावला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले होते की गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागलं. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारला की छाप्याची मालिका सुरू झाल्याचा टोला लगावला. तसंच खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे, ओके मध्ये आहे असं म्हणावंच लागेल आता बापू, असं म्हणत दानवेंनी शहाजी बापूंच्या डायलॉगची खिल्ली उडवली होती. दरम्यान सांगोला नगर परिषद निवडणूक पहिल्यांदाच इतकी चुरशीची झाली होती. शिवसेना शिंदे गट आणि भाजप प्रणित आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली. पण या निवडणुकीत भाजप प्रणित आघाडीच्या उमेदवाराला वेगवेगळी चिन्ह मिळाली होती. खुद्द भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार यांच्या पत्नीला पांगुळगाडा हे चिन्ह भेटलं होतं. तसेच इतर उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी लागली. तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढले, त्यामुळे बापू यांचं पारडं जड होतं. त्यामुळे या धाडी टाकून शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यंदा सांगोल्यात 77% मतदान झालं आहे. त्यामुळे शहाजी बापू पाटील बाजी मारणार की भाजप त्यांना कात्रजचा घाट दाखवणार, यासाठी 21 डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण क्षीरसागर संबंधित रोकड आपलीच असल्याचे कागदपत्र सादर करतील का? या कारवाईचा निवडणुकीवर परिणाम झाला आहे का? निवडणूक निकालानंतर हा वाद शांत होणार की भडकणार याची उत्तरं 21 डिसेंबर नंतर मिळणार आहेत. पण या सगळ्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.